नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर DMAR-DHS त्यासोबत महानगरपालिकेच्या इथून ज्या काही भरत्या होणार आहेत त्या MPSC अंतर्गत वगैरे होणार आहेत. सो त्या पद्धतीनं जे काही प्रश्न वगैरे असतील किंवा त्या पॅटर्नचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. सो आत्तापर्यंत आपण 2 भाग अपलोड केलेले आहेत आणि आजचा हा जो आहे तो तिसरा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण नर्सिंगचे सुद्धा प्रश्न टाकलेत, त्यासोबत नॉन नर्सिंगचे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहेत. सो वेळ न गमावता सुरू करूयात आजची ही सिरीज. सो पहिला प्रश्न तुम्हाला इथं दिसत असेल की पहिला प्रश्न असा आहे की कोल्स फ्रॅक्चर हा कोणत्या हाडाच्या फ्रॅक्चरशी संबंधित आहे. तर हा जो काही कोल्स नावाचा फ्रॅक्चर आहे तर हा स्पेशली करून बघायला गेलं तर जो तुमच्या मनगटाच्या जवळचा हाड आहे रेडियस, ओके, जो की एक पद्धतीनं मनगटाजवळ असलेला जो काही रेडियस हाडाच्या खालच्या भागाला आपण त्याला काय म्हणतो, एक जास्त प्रमाणात तो हा हाड फ्रॅक्चर वगैरे होत असतो, ओके. किंवा मोठ्या प्रमाणात जो काही तुमच्या हाताचा हाड हा रेडियस नावाचा जो आहे तो त्या ठिकाणी फ्रॅक्चर होत असतो, तर त्यालाच कोल्स फ्रॅक्चर या नावानं ओळखलं जातं, ओके. सो लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर ह्युमेरस नावाचा जो हाड आहे तो स्पेशली करून तुमचा जो कोपरा आहे, ओके, हा हाड तुमचा जो काही कोपरा आहे तर कोपऱ्यापासून ते तुमच्या एक पद्धतीनं खांद्यापर्यंत, ओके, खांद्यापर्यंत हा हाड त्या ठिकाणी असतो. म्हणजेच एक पद्धतीनं जो काही त्याला आपण म्हणू शकता की वरच्या हाताचं एक मोठं हाड हे आहे, ओके. परत ओलेक्रॅनन नावाचा जो हाड आहे तो एक पद्धतीनं जो कोपरा आहे तो कोपऱ्याच्या मागच्या बाजूला जे काही टोकदार वगैरे असतं, ओके, हां, किंवा जो काही उलना नावाचा हाड आहे तर त्या हाडाचा हा एक भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि उलना नेमका काय आहे तर रेडियसच्या बरोबरच, ओके, रेडियसच्या बरोबरच असणारं दुसरं हाड आहे, ओके. करंगळीच्या बाजूला वगैरे म्हटलं तरी चालेल, ओके. जी काही करंगळी असते ना, करंगळी, तर त्याच्या बाजूला असलेलं हे हाड आहे. आणि हे जे काही प्रश्न वगैरे घेत आहोत ते आपण आपल्या संकल्प बॅचमधलेच हे सर्व प्रश्न आहेत. सो त्या बॅचमध्ये आपण मानवी शरीरशास्त्र नावाचा आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. जवळपास PYQचं विश्लेषण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. फक्त मानवी शरीरशास्त्र टॉपिकवर जवळपास 500+ प्रश्न आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या विश्लेषणासहित प्रोव्हाइड केलेले आहेत लाईव्ह सेशनमध्ये. सो ज्यांनी कोणी पाहिलं नसेल पाहून घ्या. बॅच कोणी जॉईन केले नसेल जॉईन करून घ्या. अगदी परीक्षेला आलेले प्रश्न, येणारे प्रश्न, असे सर्व प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चरद्वारे सांगण्यात येत आहेत. तुमचे जे काही डाऊट असतील तिथं ते सगळं क्लिअर करण्यात सुद्धा येत आहे. सो दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारलाय की जखमेवर ड्रेसिंग करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो. हा कशाचा प्रश्न आहे तर हा आहे फर्स्ट एडचा, अथवा आपण त्याला म्हणू शकता की आहे प्रथम उपचारचा, ओके. तर बघायला गेलं तर जखमेवर ड्रेसिंग करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात तर जी काही सर्जिकल ॲसेप्सिस नावाची पद्धत आहे किंवा जखम वगैरे झाली तर त्या जखमेवर ड्रेसिंग करताना किंवा शस्त्रक्रिया करताना तर व्यवस्थित ठेवण्यासाठी ही पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते असं म्हटलं तर चालेल, ओके. आणि बाकी बघायला गेलं तर सेप्टिक तंत्र याच्यामध्ये काय होतं, एक पद्धतीनं जंतूचा संसर्ग वगैरे होऊ शकतो, त्याच्यामुळे ही वापरली जात नाही, ओके. ही चुकीची पद्धत आहे. परत याच्यामध्ये मेडिकल असेप्सिसलाच काय म्हणतात, क्लीन टेक्निक म्हणतात, ओके. सो थोडंसं तेही लक्षात ठेवा. क्लीन टेक्निक या नावानं या पद्धतीला ओळखलं जातं. आणि परत बघायला गेलं तर एक पद्धतीनं याचा उद्देश किंवा याच मेडिकल असेप्सिसमध्ये काय येतं, हात धुलं जातं, ओके, हात धुणे. त्यानंतर परत बघायला गेलं तर एक जे काही जंतू आहेत तर त्या जंतूचा प्रसार थांबवणे, रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे, ओके. सो थोडंसं लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर पुढचा प्रश्न काय विचारलाय, हां, आता हे सर्व काही जे काही आपलं मानवी शरीरशास्त्र झालं आहे ना, त्याचे जे काही मेन टॉपिक आहेत, जसं की प्रथम उपचार हा एक दुसरा भाग झाला. आता हा हाड आणि स्नायू संदर्भात पहिला प्रश्न होता आणि हा जो काही आहे तो तिसरा प्रश्न हा
तुमच्या नर्व सिस्टीम संदर्भात, मज्जासंस्था संदर्भात वगैरे आहे, जो की विचारलाय की खालीलपैकी सर्व मोटार नर्व आहेत फक्त एका व्यतिरिक्त, म्हणजेच मोटार नर्व, सगळे मोटार नर्व म्हटलंय. मोटार नर्व म्हणजेच काय, हालचाल करण्यासाठी, ओके, हालचाल करण्यासाठी ज्या काही संदेश आहेत, हालचालीचे संदेश, ओके, हालचालीचे संदेश देणाऱ्या नर्व असं म्हटलं तरी चालेल, परंतु 3 आहेत, एक नाही. ओके, तर ती कुठली, तर जी ट्रायजेमिनल नावाची नर्व आहे, ओके, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये नस म्हणतो, तर ही जी आहे ती काय करते, तर ही तर ऑलरेडी हालचाल तर करतेच, त्याच्यासोबत ही एक प्रक्रियेनं सांगायला गेलं तर संवेदनासुद्धा पोहोचविण्याचं काम करते. ओके, संवेदना, तर हे दोन्ही कामं ही करत असते, त्याच्यामुळे हिला मिक्स्ड नर्व किंवा मिश्र नर्व सुद्धा म्हणतात. ओके, मिश्र नर्व हे तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. नर्वचे जे काही जवळपास 12 वेगवेगळ्या ज्या नर्व आहेत, तर त्यांची कार्य काय आहेत ते ऑलरेडी आपण PYQ सेशनमध्ये सांगितलेलं आहे, आणि जे जे झालेत ते सुद्धा ऑलरेडी PDF मी प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. ओके, बाकी बघायला गेलं तर हे ट्रोक्लियर, ॲक्सेसरी आणि ॲब्ड्युसेन्स या सर्व ज्या काही 3ही नर्व आहेत, या फक्त एकच काम करतात, ते म्हणजे कुठलं, हालचाल वगैरे प्रोव्हाइड करण्यासाठी प्रवर्त वगैरे करतात किंवा त्याचे संदेश वगैरे वहन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. ओके, सो लक्षात ठेवा, सिंपल क्वेश्चन येतात, असं काहीही नसतं. MPSC घेणार असो किंवा कुठलीही परीक्षा असो, फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही व्यवस्थित गायडन्सनुसार करणं आवश्यक आहे. जे काही टॉपिक आहे त्या टॉपिक वाईज तुम्हाला स्टडी करणं आवश्यक आहे, आणि त्या बॅचमध्ये फक्त आणि फक्त नर्सिंगचेच नाहीत, नॉन नर्सिंगचे सुद्धा लेक्चर होतात, जसे की मराठी व्याकरण झालं, इंग्लिश ग्रामर झालं, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता झालं, त्यासोबत GKचे वगैरे. तर अशा सर्व विषयांची तयारी त्या ठिकाणी तुमची करून घेत आहोत. लाईफ टाईमसाठी एकच फी आहे, त्याच्यामध्ये फ्रीचं काही मटेरियल आहे, डेमो PDF आहे, त्यासोबत टेस्टसुद्धा आहे. सो सगळं पाहून घ्या. आता या व्हिडिओमध्ये माहिती ॲड केली असती, पण जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे, सो त्यांना ते परत रिपीट माहिती नको आहे, त्याच्यामुळं ती माहिती मी अवॉइड करत आहे. आणि त्याची फी वगैरे जी आहे ती प्रत्येक वीकला वाढत आहे, त्यामुळं लवकरात लवकर जॉईन करा. ओके, परत कलर ब्लाइंडनेस कोणत्या पेशीच्या समस्येमुळे होतो, तर लक्षात ठेवा, जे काही तुमचा डोळा आहे, ओके, तर त्या डोळ्याच्या भागावर जो काही रेटिना नावाचा भाग असतो, डोळ्याच्या मागचा भाग, तर या रेटिनामध्ये 2 पेशी असतात. ओके, एक असतो कॉन्स नावाच्या, ओके, लक्षात ठेवा, आणि दुसरा असतात रॉड्स नावाच्या. हे सर्व मी एक्सप्लेन केलंय, ओके, पण तुम्हाला कळलं पाहिजे की या पद्धतीचं एक्सप्लेनेशन आपण आपल्या बॅचमध्ये करत असतो. तर लक्षात ठेवा, एक पद्धतीनं काय दिलंय, कलर ब्लाइंडनेस. ओके, तर कलर ब्लाइंडनेस कशामुळे होतो, तर ज्या वेळेला या कोन्स नावाच्या पेशी खराब होतात, ओके, तर या पेशी खराब झाल्यामुळं जो काही तुमचा कलर ब्लाइंडनेस आहे, ओके, रंग अंधत्व, तर हा आजार होतो. आणि रॉड्स नावाच्या ज्या वेळेला पेशी होतात, तर त्या वेळेला जो काही तुम्हाला होणारा रात आंधळेपणा नावाचा विकार आहे, तो त्या ठिकाणी होत असतो. ओके, सो लक्षात ठेवा, आणि परत सांगतोय, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. परीक्षेपर्यंत जेवढे माझ्याकडून प्रश्न होतील इथं तर देणारच आहे, आणि लक्षात ठेवा, इथं कितीही अभ्यास केला तर 20 ते 30% अभ्यास होईल, त्यामुळं बॅच वगैरे जॉईन करून घ्या. तिथं आपल्याला रेग्युलर लेक्चर असतात, फक्त संडेला सुट्टी असते. ओके, सो कलर ब्लाइंडनेस नावाचा जो काही आजार आहे तो स्पेशली करून कॉन्स नावाच्या पेशीच्या खराबामुळे होत असतो. बाकी रॉड संदर्भात तुम्हाला सांगितलंय की बाबा रात आंधळेपणामुळं किंवा रात आंधळेपणा त्या ठिकाणी होत असतो. ओके, सो लक्षात ठेवा, हे काही आहेत, सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, परत पुढचा प्रश्न तुम्हाला दिलाय की इनिबिन खालीलपैकी कशाद्वारे स्त्रवलं जातं, तर हा आपला एक पद्धतीनं जे काही एंडोक्राईन सिस्टम होती, ओके, तर त्याच्यातला हा प्रश्न आहे. तर इनिबिन नावाचं जे काही संप्रेरक आहे, हार्मोन आहे,
ते नेमकं कोणाद्वारे स्त्रवलं जातं, तर जे कार्पस ल्युटियम असतं त्याच्याद्वारे हे निर्माण केलं जातं असं तुम्ही म्हटलं तरी चालेल. किंवा ज्या काही महिला असतात तर महिलामध्ये जे काही अंडपेशी असतं तर त्या अंडपेशीमध्ये जो काही हा कार्पस ल्युटियम असतो, या कार्पस ल्युटियममध्ये ग्रॅन्युलोसा नावाच्या एक पेशी असतात. ओके, कुठल्या? ग्रॅन्युलोसा. तर या पेशीमार्फत हे निर्माण केलं जातं. हे सगळं डिटेलमध्ये सांगतोय मी, सो डोंट वरी. ओके, तर याचं नेमकं काय काम आहे, याचं कार्य काय असतं, तर जे काही FSH नावाचा हार्मोन असतो ज्याला आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो, तर याचा स्त्राव, ओके, याचा स्त्राव कमी करण्यासाठी हा काय करतो, त्या ठिकाणी सांगत असतो, नियंत्रण ठेवत असतो. तर हे तुम्ही म्हटलं तरी चालेल. ओके, बाकी बघायला गेलं तर स्ट्रोमा हा एक आधारभूत आहे, जोडणारा एक भाग आहे. बाकी लेडिंग नावाच्या पेशी या टेस्टीजमध्ये असतात, जे की पुरुषामध्ये आढळतात आणि हे नेमकं काय करतात, टेस्टेस्टेरॉन नावाचं संप्रेरक त्या ठिकाणी निर्माण करत असतात. ओके, सो लक्ष ठेवा. परत 6वा प्रश्न बघा, फक्त 6 प्रश्न झाले तुम्हाला वाटतील, पण तुम्ही जर प्रश्न काढायला बघलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत मी जवळपास 10 ते 30 प्रश्न माझ्या मते मागच्या 5 प्रश्नामध्ये तुम्हाला मिळतील. ओके, सो लक्ष ठेवा. अशा पद्धतीने इन डिटेलमध्ये स्टडी करा, रिझल्ट तुमचा 100% निघेल, गॅरंटीड. ओके, परत काय दिले की खालीलपैकी कोणतं संप्रेरक गर्भाच्या सांगडाच्या परिपक्वतेसाठी मदत करतं, तर जे थायरॉक्सिन नावाचं संप्रेरक असतं, तर हे जे आहे ते गर्भाच्या विचारलंय, ओके, सांगड्याच्या परिपक्वतेसाठी त्या ठिकाणी मदत करत असतात. थायरॉक्सिनला T4 संप्रेरक सुद्धा म्हणतात, हेही थोडंसं लक्षात ठेवा. हा, सांगडा म्हणजेच काय, गर्भाची जी काही हाडे आहेत तर त्याच्या परिपक्वतेसाठी हे त्या ठिकाणी काम करत असतं. ओके, बाकी ऑक्सिटोसिन, ऑक्सिटोसिन प्रसूती कळासाठी आवश्यक असतं. ओके, प्रसूती कळा. बाकी टेस्टोस्टेरॉन तर माहिती आहे. आणि प्रोलॅक्टिन, प्रोलॅक्टिनच्या बाबतीत बोलायला गेलं तर जे काही माता असतात तर त्या मातांमध्ये एक पद्धतीनं दुधाची निर्मितीसाठी आवश्यक असतं हे. ओके, निर्मितीसाठी. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. जर काही कळत नसेल तर नक्की मला विचारू शकता आणि तुमच्यासाठी काही ना काही प्रश्न मी सोडेन, त्याची उत्तरं मला नक्की द्या. तर पुढं आपल्याला विचारलंय की प्राचीन काळात महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या सातवाहन घराण्याची राजधानी कुठली होती, तर जी काही प्रतिष्ठान नावाचं ठिकाण आहे, ज्याला आपण सध्याच्या भाषेमध्ये काय म्हणतो, पैठण या नावानं ओळखतो, तर ही या सातवाहन घराण्याची राजधानी त्या ठिकाणी ठरलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, बाकी बघायला गेलं तर देवगिरी जी आहे ती यादव घराण्याची राजधानी होती. परत याच्यामध्ये पुरी बघायला गेलं तर हे पुरी म्हणजेच काय, हे आजचं जे काही घारापुरी नावाचं ठिकाण आहे, ओके, जिथं की लेण्या वगैरे माझ्या मते एलिफंटा वगैरे आहेत. ओके, तर ते त्याच्यामध्ये ॲड करू शकता. बाकी आता नागपूर तर आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे, ते सर्वांना माहिती असेल. बाकी पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास 1927 मध्ये हा महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी केलेला आहे. जर डेट वगैरे तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा, 20 मार्च. ओके, हे सगळ्यात महत्त्वाची त्यांचं काम वगैरे आहे. ओके, हां, त्यासोबत परत बघायला गेलं तर 1920 मध्ये काय केलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते मूकनायक नावाचं वृत्तपत्र, ओके, मूकनायक नावाचं जे वृत्तपत्र आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे, तर तेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि 1930च्या बाबतीत बोलायला गेलं तर त्यांनी काय केलं, काळाराम मंदिरचा जो काही सत्याग्रह आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे, काळाराम मंदिर सत्याग्रह. हे सर्व त्यांनी केलेले या कालावधीतली महत्त्वाची कार्य आहेत. ओके, आणि परत बघायला गेलं तर
त्यांनी धर्मांतराची घोषणा वगैरे 1935 मध्ये येवला नाशिक या ठिकाणी केलेली आहे. बाकी शेवटची 2 प्रश्न अवश्य मला कमेंट करून द्या आणि जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर बॅच जॉईन करा. प्रत्येक व्हिडिओत माझ्यानं माहिती ॲड करणं होत नाही, पण सगळ्यात महत्त्वाची बॅच आहे. ओके, त्याच्यामुळं आणि जर त्या बॅचबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझा नंबर मी तुम्हाला इथं देतो. त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा अथवा कॉल करा. त्या बॅचची सगळी माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. ओके, बाकी ॲपची जी लिंक आहे ती स्टडी विथ गुरु नावाचं ॲप आहे. सो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो बाकी तुम्हाला भेटेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.